चारही महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीचा निर्णय झाला असून आज संध्याकाळपर्यंत जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे। अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपुरात शिवसेना भाजप युती झालेली आहे असं आता मंत्री बावनकुळेंकडून सांगण्यात आलेलं आहे। तर ही महत्त्वाची माहिती आता मंत्री बावनकुळेंनी दिलेली आहे। चारही महानगरपालिका अर्थातच अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपुरात शिवसेना आणि भाजप युती झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी आता शिवसेना भाजप युती झालेली आहे। 4 महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला मात्र डावलण्यात आलंय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपुरात शिवसेना आणि भाजप आता युतीतून लढण्याचं समजण्यात येत आहे। तर आज संध्याकाळपर्यंत जागा वाटप जाहीर होईल हे देखील सांगण्यात आलंय। शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली, ते सर्व या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। जवळपास अंतिम होत आला आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे। तर मला असं वाटतं की चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। तर लातूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेत भाजप नेत्यांकडून देण्यात आलेत। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुतीबाबत भाजपकडून सकारात्मक चर्चा सुरू असून या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून सामोरं जाण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे। देशाचे नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा विकासाचा वारसा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विकासाचा वारसा, विकास हा केंद्रबिंदू ठेवून काँग्रेस पक्षातील शेकडो नाही हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि मी आपल्याला सर्वांना आवर्जून सांगू शकतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये खरं तर जसं आपण विचारलं, हे चिंतन करण्याची गरज काँग्रेसला आहे। कारण ज्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने वागतात, कार्यकर्ते सोडून जातात, हे चिंतन त्यांनी करायची गरज आहे। विकासाला केंद्रबिंदू ठेवून शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।